शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर नेस्को संकुलात शिवसैनिकांची गर्दी। पहिल्यांदाच शिवसेनेचे यंदा 2 वर्धापन दिन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। दसरा मेळाव्याप्रमाणे यंदा 2 वर्धापन दिन। ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या मेळाव्यासाठी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात। उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष। भाजपकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग। देशात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र। भाजपच्या मेळाव्यात चित्रा वाघ यांचा नारा। न्यूज अरेना इंडियाच्या सर्वेत शिंदे फडणवीसांना स्पष्ट बहुमत। भाजपला सर्वाधिक 123 ते 129 जागा तर ठाकरे गटाची जबरदस्त पीछेहाट। महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद घेण्याचा पवारांचा प्लॅन, तर आदित्य ठाकरे होणार होते उपमुख्यमंत्री। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट। हिंदुत्वाच्या विचारधारेपासून दूर जात असल्याचं जाणवल्यानं ठाकरे गट सोडला। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मनीषा कायंदेंचा ठाकरेंवर घणाघात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला सक्षमीकरणाच्या योजना सुरू केल्या। येत्या काळात महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुकाचा वर्षाव। आणि काटेवाडी तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांचं गोल रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांची मांदियाळी, तर ज्ञानोबा रायांच्या पालखीचा आज लोणंदमध्ये मुक्काम।